हाय गाईज, कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? सकाळचे मस्तपैकी आता 8 वाजलेले आहेत. आत्ताच आम्ही कोल्हापुरी चहा प्यायलो. खूप मस्त वाटलं. वातावरण एवढं प्रसन्न आहे की खूपच आनंद होत आहे. आणि आता तुम्हाला कळलं असेल मी आता कुठे आहे. आता माझ्या पाठी जो तुम्हाला बॅकग्राऊंड दिसतोय हा आहे मालवणचा किल्ला. यामध्ये त्यालाच आपण सिंधुदुर्ग किल्ला असं आपण बोलतो. त्याचबरोबर बाजूला जो व्ह्यू बसरले दिसतोय तुम्हाला, तोही अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. ज्या वेळेला इथे प्रथम आलो त्यावेळेला एका बाजूला बघतो तर काय तिथे काहीतरी खरेदी विक्री माशांचं चालू होतं. दुसऱ्या बाजूला लहान मुलं वगैरे भरपूर पाण्यामध्ये मस्तपैकी खेळतायत. आणि त्याच्यानंतर इकडे सुंदर कोवळी सूर्यकिरणे पसरलेली आहेत. बघून असं मस्त प्रसन्न वाटते की मालवण म्हणजे मला असं वाटतं की ते पूर्णपणे अलिबाग आणि कोल्हापूर याचं एक सुंदर मिश्रण आहे. अलिबाग थोडंसं अलिबाग आहे, इथे कोल्हापूर शहराला थोडंसं मला कोल्हापूर पण वाटलं आणि त्याचबरोबर थोडंसं मला मुरुड देखील वाटलं. म्हणजे वेगळंच असं मिश्रण जे आहे हे आपल्याला मालवणमध्ये पाहायला मिळतं. सिंधुदुर्ग जिल्हा हा ज्या वेळेला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला त्याच्यानंतर मालवण इथेच 15-16 किलोमीटर या केंद्रापासून या ठिकाणापासून जवळजवळ एक एअरपोर्ट बनवलं आणि त्याच्यामुळं मुंबईवरून सिंधुदुर्गला येणं हे अत्यंत सोपं झालेलं आहे. आणि जवळजवळ बघा आठवड्यातून याच्या 2 फ्लाईट्स जाऊन येऊन या करत असतात. त्याच्यामुळं सिंधुदुर्गला येणं हे आता थोडं खूप सोपं झालेलं आहे ह्याचा अर्थ. आणि त्यानंतरच मालवणचा विकास जो आहे हा अतिशय वेगाने झालेला आहे. इथे बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर हॉटेल्स तर भरपूर आहेत, खाण्यापिण्याची अतिशय उत्तम सोय आहे, सर्व प्रकारचं जेवण इथे उपलब्ध आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर जाण्या येण्याच्या ट्रॅव्हलिंगच्या सुविधा पण चांगल्या आहेत, रस्तेही मस्त पॉश वगैरे आपल्याला दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर त्याचबरोबर की आपल्या जर पाहिलं तर बघा स्कुबा डायव्हिंग सारखी एक फॅसिलिटी जी आहे ही या ठिकाणी वगैरे उपलब्ध आहे. स्कुबा डायव्हिंग जे अतिशय स्वस्त 700 ते 800 रुपयामध्ये तुम्हाला स्कुबा डायव्हिंगच्या चांगल्या प्रकारे बघा असं मस्त अनुभव तुम्हाला घेता येईल. त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर स्पोर्ट वगैरे बाईक जी असते त्याच्यावरही तुम्हाला एक अनुभव घेता येईल. आता माझ्या पाठी जो आहे हा मालवणचा सिंधुदुर्गचा किल्ला आहे. आणि हा सिंधुदुर्गच्या किल्ल्याची खासियत जर आपण पाहिलं तर या किल्ल्याचं बांधकाम जे आहे हे 25 नोव्हेंबर 1664 साली मराठा साम्राज्याचे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिरोजी इंदुलकर या वास्तुविशारद तज्ञान यांच्याकडून ही बांधकाम करून घेतलेलं आहे. आणि जर आपण हा किल्ला पाहिला तर हा किल्ल्याचं बांधकाम करायला माझ्या अंदाजाप्रमाणे 3 वर्ष लागलेली आहेत. किल्ला हा बाहेरून जर आपण पाहिलं तर अतिशय मजबूत किल्ला आहे. याची तटबंदी मोडणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. अतिशय उत्तम बांधकाम केलेले आहे आणि खूप दणकट मजबूत बांधकाम केलेले आहे. त्याच्यानंतर इतिहासामध्ये जर आपण थोडंसं गेलो तर आपल्याला असं कळेल की हिरोजी इंदुलकर यांनी या 25 नोव्हेंबर 1664 किल्ला बांधला. हे तर खरंच आहे, वाद नाही. परंतु त्याचबरोबर की 200 वडेर लोक जे होते यांनी या बांधकामाचं अतिशय बांधकामामध्ये अतिशय माहिर होते अशा निपुण लोकांना शिवाजी महाराजांनी किल्ला बांधकामासाठी आणलं. आणि यामागे हेतू एवढाच होता, तो म्हणजे काय, बाहेरून भारतावर आक्रमण करणारे जे होते त्यांच्यावर वचक ठेवणं, त्यांच्यावर धाक ठेवणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं हा त्यामागे एक रोल होता. हा एक आपल्याला दिसतं. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अलिबागचा जो कुलाबा किल्ला आहे सेम अलिबागचा कुलाबा किल्ला आहे. जवळजवळ अलिबागमध्ये एंट्री केली की जसं किनाऱ्यावरच किल्ला आहे सेम त्याप्रमाणे हा किल्ला तर मला एक दिसतोय. अतिशय चांगला किल्ला आहे आणि वातावरण इतकं प्रसन्न आहे की मला असं वाटतं तुम्हीही इथे या आणि तुम्हालाही इथल्या वातावरणाचा तुम्ही आनंद घ्या. धन्यवाद. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.